नमस्कार. आज आपण अळूच्या वड्या कशा बनवतात ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतली आहेत. ती स्वच्छ धुवून घेऊन त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावरून लाटणं फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे अळूचा रोल करायला खूप सोपे जाते. अशी सगळी पानं मी त्याची देठ काढून लाटणं फिरवून घेतलं आहे त्याच्यावरून. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये हळद, धना जिरा पावडर, पांढरे तीळ, आलं लसूणची पेस्ट आणि ओवा घातला आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मीठ, लाल तिखट, चिंचेचा कोळ घालायचा आहे. थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर पीठ ठेवायचं. पिठामध्ये पाणी जास्त झालं तर वड्या छान लागल्या जात नाहीत. पीठ बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर कोथिंबीर घातली आहे. एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. थोडं थोडं पीठ घेऊन अळूच्या पानांना लावून घ्यायचं आहे. अळूच्या पानावर दुसरं पान उलटं ठेवायचं, जेणेकरून त्याचा रोल चांगला होईल. त्यामध्ये एअर राहणार नाही. उलटे सुलटे लावून घेतले की अळूचा रोल छान तयार होतो. अशी 4-5 पानं मी एकमेकावर ठेवून लावून घेतलेली आहेत. रोल करताना थोडं थोडं बेसन लावून घ्यायचं आहे त्याच्यावर. थोडं रोल करून घ्यायचा त्याच्यामध्ये जी एअर असेल ती निघून जाईल. त्याच्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला घेतलं आहे. पाण्याला उकळी आली की जे रोल तयार केले ते ठेवून द्यायचे आहेत. 15 मिनिटे रोल वाफवून घ्यायचे आहेत. रोल थोडे गार झाल्यानंतर कट करून घ्यायचे आहेत. ते बघू शकता तुम्ही, छान लेयर आले आहेत त्याला. इथे एका कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल कडक गरम झाल्यानंतर त्यामध्ये अळूच्या वड्या सोडायच्या आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हिंग, मोहरी, तीळ, कढीपत्ता घालून छान परतवून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.